आषाढी एकादशी निमित्त प्रयास ग्रुप आणि दादी नानी ग्रुपचा भक्तिमय सोहळा, विविध स्पर्धा आणि वाढदिवस साजरे करत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, सामाजिक बांधिलकी जपत महिलांसाठी विविध उपक्रमांचं सातत्यानं आयोजन। आषाढी एकादशी निमित्त प्रयास ग्रुप आणि दादी नानी ग्रुपच्या वतीनं भक्तिमय वातावरणात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। विठ्ठलाच्या नामस्मरणानं आणि पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषानं कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली। कार्यक्रमात ग्रुपमधील महिलांनी विठ्ठलाची भक्तिपर भजने सादर करून उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केलं। संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झालं होतं। यानंतर महिलांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा तसेच विविध मनोरंजक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। सर्व वयोगटातील महिलांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेत स्पर्धांचा आनंद लुटला। विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आलं। यावेळी ग्रुपमधील या महिन्यातील वाढदिवस असलेल्या सदस्यांचा वाढदिवसही केक कापून आणि शुभेच्छांच्या वर्षावात आनंदोत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। प्रयास ग्रुप आणि दादी नानी ग्रुप हे सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि प्रबोधनात्मक उपक्रम सातत्यानं राबवत आहेत। या दोन्ही ग्रुपमध्ये सुमारे 250 ते 300 महिला सभासद सक्रिय असून प्रत्येक उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो। तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रुपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांनी मोलाचं सहकार्य केलं। यावेळी दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, उपाध्यक्षा सुचिता बोरकर, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, दादी नानी ग्रुपच्या उपाध्यक्षा राजश्री शितोळे, संस्थापिका अध्यक्ष अलकाताई मुंदडा, खजिनदार मेघना मुनोत, सरोजिनी जगदाळे, रेखा फिरोदिया, वैशाली क्षीरसागर, सरस्वती झंवर, गीता कवाने, गुंजन खिलाडी, सोनल थोरात, आरती थोरात, उषा सोनी, ॲडव्होकेट ज्योत्स्ना कुलकर्णी, सुजाता कदम, अलका वाघ, सुनीता काळे, शशिकला झरेकर, लीला अग्रवाल, बेबी बारसकर, जयश्री पुरोहित, छाया भंडारी, वर्षा गांधी, योगिता चंगेडिया, उषा सोनटक्के, नीलिमा पवार, शकुंतला जाधव, आशा गायकवाड आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। विशेष परिश्रम दीपा सोनी आणि साधना भळगट यांनी केले। आभार सुचिता बोरकर यांनी मानले। पाहुण्यांचं स्वागत राजश्री शितोळे यांनी केले। अशा उपक्रमांमुळे परस्परांमध्ये स्नेह, एकोपा आणि सामाजिक जाणीवा अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली। प्रतिनिधी राहुल आंग्रे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर। सुंदर फूल इस संसार की बार बार दिन ये आए। पहिल्यांदा नोकरी लागली तर माझ्या पहिल्या दिवसापासून आम्ही 5-6 वर्ष एकत्र काम केलेलं आहे। अतिशय मनमिळावू, सुस्वभावी, त्या दररोज सगळ्यांच्या आधी हजर असायच्या। त्यांचं काम पण खूप चांगलं आहे। त्यांनी 35 वर्ष अंतरे, पण त्यांनी इतकं लहान बहिणीप्रमाणे इतकं छान आम्हाला समजून घेतलं। आता आपण जेव्हा खूप वर्ष होतं आपल्या नोकरीला, आपल्याला खूप अनुभव येतात। त्या म्हणजे एकदम भावना। मॅडमचे मिस्टर पण भाऊसाहेब फिरोदियाचे प्रिन्सिपल होते त्या, आणि मी म्हटलं नाश्त्याला मदत करा, लगेच केली त्यांनी। लगेच म्हटलं माझ्या वतीनं नाश्ता। माझा मुलगा CA आणि मुलगी CS आहे। मी सिंगल पेरेंट आहे। आर्ट्सवेअर अकॅडमी क्लासेस चालू आहेत आमचे 56 बोर्डच्या वरती 7, 8, 9, 10, 11, 12 कॉमर्स आणि CA फाउंडेशन। खूप छान रिस्पॉन्स आहे। यातले पण बरेच पेरेंट्स असतील, त्यांचे मुलं असतील क्लासकडे माझ्या, तर लक्ष ठेवा। आणि 2024 मध्ये जीवन गौरव पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित केलेलं आहे। सुखी आणि समाधानाचं आयुष्य आहे। प्रत्येक ठिकाणी कसं असतं की कुठेतरी माणूस कुठेतरी दुःखी असतो, दुःखाचा एक कोपरा प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असतो। या मैत्रिणींनी पुढे यायचे राखी बांधण्यासाठी। साम टीव्हीचे हेड त्यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी राखी बांधण्याच्या ठिकाणी केलेला आहे। ओके लावा, झालं बस। हस्ते गिफ्ट देऊयात। इकडे पार बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल है मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू डियर रेखा, हैप्पी बर्थडे टू यू। सांगितलं तरी आधी बरं का, अलका असं नाही विसरायचं नाव। आपली मैत्रीण रेखा फिरोदिया यांना वाढदिवसाच्या खूप खूप। आपण मागच्याच मंगळागौर घेतला होता, कोण कोण त्याच्यात पार्टिसिपेट होता? होता ना, सगळी मजा आली होती का? करतो आहोत। झालं ते म्हणे नमस्कार, मी सौ शरयू हजारे,
आज आपण सगळ्या मैत्रिणी प्रयास ग्रुपच्या दादी नानी ग्रुप प्रयास ग्रुप यांनी आयोजित केल्या ट्रिपसाठी आलो. अतिशय सुंदर अशी ट्रिप झाली. आषाढ महिना, त्यात निसर्गाच्या सानिध्यात येणं आणि त्या ठिकाणचा तो आस्वाद घेणं हे आपल्या दृष्टीने खूप छान झालं आणि याचं सर्व श्रेय जातं अलकाताई मुंदडा यांना. त्यांनी आयोजन केलं, त्यामुळे आपण आज सगळ्या महिला एकत्र आलो. या ठिकाणी आम्ही विविध प्रकारचे क्वेश्चन आन्सर घेतले. त्यामध्ये महिलांचं जनरल नॉलेज किती आहे, केवळ त्या चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित नाहीत, तर त्यापेक्षाही त्या अतिशय हुशार आहेत हे या ठिकाणी सिद्ध झालं. अशा प्रकारे अतिशय आनंदात असा आमचा आजची ट्रिप आयोजित करण्यात आली होती आणि त्याचा आम्ही सगळ्यांनी आज आनंद घेतला. ओके. सर्वांना नमस्कार. माझं नाव आरती थोरात. मी प्रयास ग्रुपची सदस्य आहे आणि आज आमच्या प्रयास ग्रुप आणि दादी नानी ग्रुप या दोन ग्रुपतर्फे एक सहल आयोजित करण्यात आलेली होती. महिला दररोज आपल्या संसाराच्या गाड्यामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत राबत असतात आणि त्यामुळे त्यांना आनंद देण्याचं काम आमच्या अलका भाभी नेहमीच करत असतात. आमच्या प्रयास ग्रुपच्या अध्यक्ष आहेत अलकाताई मुंदडा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आज ही ट्रिप आयोजित करण्यात आली होती. निसर्गाचं सानिध्य, धरतीने जसा हिरवा शालू नेसलेला आहे तसा आज आम्ही हिरव्या साड्यांची थीम ठेवलेली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी आनंदित होण्याचा हा सोहळा आहे. सर्वजण इथे येऊन सगळं काही विसरून फक्त आनंद घेत आहेत आणि त्याचं सगळं श्रेय जातं आमच्या प्रयास ग्रुपला आणि प्रयास ग्रुपच्या अध्यक्षांना. सकाळची सुरुवात नाश्त्याने झाली. नाश्ताही अतिशय छान होता आणि दिवसभर आम्ही सर्व हे एन्जॉय करण्यासाठी नेप्ती रोडला अगत्य हॉटेल आहे, या ठिकाणी सुग्रास असा भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे. अतिशय छान असं जेवणाची क्वालिटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकाच्या कडे कितीही असलं तरी ज्यावेळी आपण आपलं ज्ञान दाखवतो, आपलं काहीतरी कौशल्य दाखवतो आणि त्यामध्ये जे बक्षीस मिळतं त्याचा आनंद खरोखर खूप वेगळा असतो. अगदी आपल्यातलं लहान मूल होण्याचा संधी आम्हाला अलकाताईंनी दिली आणि भरभरून अशी बक्षीस आमच्या प्रयास ग्रुपच्या सर्व सखींनी जिंकलेली आहे आणि आम्हाला सर्वांना आज खूप आनंद झालेला आहे. अगत्ता हॉटेलची क्वालिटी खूप छान आहे, आदरातिथ्य खूप छान आहे. सर्वांनी इथे या आणि नक्की याचाही आस्वाद घ्या आणि प्रयास ग्रुपने आज खूप एन्जॉय केला आहे. धन्यवाद अलकाताई.